तर काय विषय मित्रांनो, कदमवाडीकरांच्या भव्य दिव्य अशा ओपनच्या मैदानावर तेवढ्यात धनावडे बापूंना 30 ते 40 गट लावायचं चालूच केलं बघा। आम्ही मैदानावाले वाट बघत होतो, धनावडे बापू कधी झेंडा टाकते आणि कधी गाड्या सुटतात। तेवढ्यात बापूंना झेंडा टाकला, गाड्या सुटल्या बघा। झेंडा टाकला, तुफान अशा वेगाने गाड्या वरती गेल्या। 5 गट सुट्टी बघितल्यावर म्हणलं आता चला कुठली कुठली बैल मैदानावाले पहिलं बघूया। सुट्टीपासून मैदानाच्या अलीकडे आल्यावर आपल्याला पंचम हिंद केसरी निंबाळकर सरांचा काळीच सर्जा दिसला बघा। आणि आज पंचम हिंद केसरी सर्जा गट क्रमांक 8 मध्ये गट 5 झालता बघा। आपण बी वेगाचा शेवट सर्जावर एक सेल्फी घेतली बघा। सर्जापासून अलीकडे आल्यावर आपल्याला हे थार नावाचं वासरू गट 5 झालेलं दिसलं। ओपनच्या मैदानात आदत वासराची हवा, गट 5 झालेल्या आदत वासरापासून पुढे आल्यावर आपल्याला तुफान अशा वेगाचा भुंगाडॉन दिसला बघा। आणि भुंगाडॉन 43व्या गटात गट 5 झालता बघा। चला म्हणलं आता सेमी चालू होतील, आता चला मैदानाकडे जावं। तेवढ्यात सेमीचा पुकार दिलता आणि बैल खाली जायला चालू झालती बघा। आम्ही म्हणलं चला कुठली कुठली बैल सेमीला खाली पळायला चाललेत, चला बघूया। तेवढ्यात महान भारत केसरी हरण्या आणि बादल सेमीला खाली पळायला निघाले होते बघा। हरण्याच्या मागोमाग उर्मिलाताई गायकवाड यांचा राजा आणि अर्जुन खाली पळायला निघाले होते बघा। अर्जुन आणि राजाच्या पलीकडच्या फाटीतून घोटकरांचा रॉकेट सर्जा आणि भुंगा खाली पळायला निघालेला होता बघा। आणि भुंगान गोडचा सर्जाच्या मागोमाग किरण अप्पांचा रैना आणि छत्रपती संभाजीनगरचा राजा खाली पळायला निघालेला होता। आणि रैना आणि राजाच्या पलीकडच्या फाटीतून सुभाषतात्या मांगडे यांचा सुंदर आणि कळंबीकरांचा शंभू बी खाली पळायला निघाला होता बघा। शंभून सुंदरच्या पलीकडच्या फाटीतून ओंकार मिसाळ यांचा काळीच 22-11 पिस्टन बी खाली पळायला निघाला होता।